तर बघायला गेलं तर बघा पाठीमागं सोन्याचा डोंगर, तर त्या डोंगरावर जायचं आहे. तिथला मी डोंगराचा पूर्ण हिडीव दाखवणार आहे, जंगल वगैरे हिडीव. आणि तिथं जाऊन स्पेशली एक हिडीव असा बनवणार आहे की ज्यांनी आपल्या चॅनलवर कमेंट केल्यात त्या कमेंट त्या डोंगरावर निवांत बसून वाचून त्यांच्याबद्दल काहीतरी सांगणारे बोलणारे त्या डोंगरावर सोन्याच्या. तर चला आपण त्या सोन्याच्या डोंगरावर जायचं आहे. आपल्याला मागं डोंगर दिसतोय आणि आपण तिथं जाऊ. हिथं बी वर जायला असं मंदिर आहे, तिथला बी आपण शूट केलेलं आहे एक छोटंसं, ते बघून घ्या आपल्या चॅनलवरती. तर चला आपण जाऊ आता त्या डोंगराला. तर त्या डोंगराला जाताना आपल्याला रोड काय सापडा ना, तर साईडनी थोडं गवत कमी, त्या साईडनी जाण्याचा प्रयत्न, गवत वाढलंय तर त्या गवतातून जाण्याचा प्रयत्न करतो आपण, पण खूप म्हणजे गवत आहे. तर रोड पुढं आहे एक, बघू. आमच्याकडे म्हणतात 2 टेकडी इथं, आणि 2 टेकडीपाशी सोन्याचा डोंगर, असं दोन्ही एका टेकडीला सोन्याचा डोंगर म्हणतात आणि एका टेकडीवर देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणापासून असा सरळ रोड आहे आणि इथून आपण चाललो सोन्याच्या टेकडीवर. तर तिथे पाठीमागं इथं देवीचं मंदिर आहे, 2 टेकड्यात असं उंच. तर पाठीमागं मंदिर आहे, समोर सोन्याचं टेकडी म्हणते, सोनं आहे असं वगैरे म्हणतात. तर बघू, जाऊ तर खरं. तर बघू आपण, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि गवत एवढं वाढलंय बघा, जर खाली बघायचं म्हणलं तर गवत एवढं गवत आहे. हळूहळू हळूहळू बघून जावं लागेल, हे चुकाट्याचं थोडंसं काळजी करत. तर बघू, पुढं आहे रोड आता. तर रोड, चला हो का, आता रोड आहे, आता गवत कमी झालंय, जायला सेफ्टी आहे. पण आता मी एकटाच आहे आणि पूर्ण आयरान आहे. तर बघू काय होतंय काय नाही त्या सोन्याच्या टेकडीवर. म्हणजे सोन्याचा जो डोंगर आहे त्याच्यावर आपल्याला जायचंय. बघा कसे झाड आहेत, जास्त म्हणजे फॉरेस्टही, फॉरेस्टात झाड आहेत आणि खाली गवत. आणि पावसाळा दिवस आहे, इचुकाट्याचं थोडं बघून आपण जाणार सोन्याच्या डोंगरावर. तर काय झालं, पुढं बघायला गेलो, एवढे गोडे दिसले, एवढे गोडे, मला वाटलं आगी मावळाची. त्याच्यामुळे मी घाबरलो आणि म्हणलं इथलं जर एखादं आगी मावळ उठलं, व्हायला सावून लोईच गोड येते. आता ते वर येतं, कॅमेऱ्यात कॅप्चर होते का नाही काय सांगतात नाही. तरी ते काय झालं, वरून सूर्य बी इकडंच आहे ना, त्याच्यामुळे दिसन नाही दिसन असं वातावरणात बघू. आहे ना, आहेत म्हणजे असे एवढे बारीक बारीक आहेत. तर दिसते का नाही काय सांगता येत नाही काय गोडे. तर नाही, दिसतच नाही, तर ते उडत येत पण दिसणार गोडे असे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये. तर चला बघू. तर काय आहे, सूर्य म्हणजे मावळायचा टाईम आहे. आत्ता वाजल्यात बघा 5. तर 5 वाजल्यामुळे सूर्य एकदम त्या साईडनी मावळायला लागला आहे समोर आपल्या. तर ते प्रकाश सगळा तोंडावर पडतोय. तर आपण असेच जंगलातले ह्याच्यातले व्हिडिओ बनवत असतो. मागं जंगल आहे, मागं पाठीमागं मंदिर आहे, त्याचा पण व्हिडिओ आपण एक टाकलेला आहे, किंवा अजून एखादा बनवू शकतो. चॅनलवर जाऊन बघा. आणि समोर आपण एकदम गावतातून असं मस्त चाललो. आणि काय आपण असेच व्हिडिओ बनवत असतो कुठं बी, म्हणजे पहाडी इलाक्यात जास्त आपल्याला व्हिडिओ बनवायचा नाद आहे. पण तरी पण तुम्हाला जे काय नवीन नवीन व्हिडिओ बघायची आपले सबस्क्रायबर जे म्हणतील समजा नाही का, त्याच्यावर आपण जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. आत्ता असा प्रॉब्लेम झाला आहे की 2 वाटा आहेत, कोणच्या वाटाने तिथं जातं ते बघायचं आहे. तर पाठीमागून आलो, तिथं वाट आहे समोर, इथं एक वाट आहे आणि ह्या साईडला बी वाट आहे. हो का, ह्या साईडला बी, ह्या वाटाने जावा का ह्या वाटाने जावा हे काय लक्षात येईना. आणि टिकडी तर हिथं आहे, कुणी गेलं तर जाईन, पण ही कोण काय माहिती वर जायला रोड आहे का नाही. तर आपण जाऊ ह्या वाटाने. तर बघू आपलं नशीब, ह्या वाटाने आपण वर पोहोचत होतो का. ते मी बी काय कधी आलेलो नाही, किंवा इकडं कोणी येत बी नाही, सगळं फॉरेस्ट जंगल आहे. तर बघू, प्रयत्न करू. तर फायनली आपण हे रोड सोडलाय, कारण हे गुराचा रोड असू शकतो आणि गावताला लोक येत असतील. तर ह्या रोडनी चाललोत आपण डायरेक्ट वर. आणि गवत एवढं वाढलंय ना, भीती वाटत ती चुकाट्याची. पण आता चला, आलो तर खरं तर चला, लोक गावताला येत असतात. आणि ही पूर्ण म्हणजे फॉरेस्ट वन खात्याकडे झाडी आणि हे. पण आपण चाललो टेकडीवर. खरंच कसं आहे, आमच्या जवळ आमच्या गावाच्या बाँड्री असल्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी येत असतो. आणि मग हाय थोडं डोंगर, तर म्हणलं चला थोडंसं आहे, थोडी सुट्टी आज, तर त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ बनवावा. खरं सांगायला जर गेलं ना, थोडं एकटं असलं ना भीती वाटते. बघा मागं लांबर कुणी नाही. ह्या साईडला जर बघायला गेलं तर पूर्ण गवतन झाडं इथं, आणि लांबर कुणी नाही. ह्या साईडला थोडंसं मंदिर आहे आणि पाठीमागं खडी क्रेश आहे थोडंसं. ह्या साईडला थोडं मोकळं मग बरं वाटतंय. आणि इकडं बी असं काय गरज नाही तर, पण आहे तर खडी क्रेशर आहे ती बी बंद आहे. तर थोडी वाटते एकट्याला भीती, थोडा जोडीदार आणला असतं बरं झालं असतं. पण कसं आहे, प्रत्येक माणूस हा आत्ता सध्याला कामात आहे. कुणाला जरी आपण म्हणलं ना चला जायचं आहे आपल्याला, तर वेळ कुणाकडेच नाही, प्रत्येकच जण कामात असतो. आणि मला पण भरपूर काम असते, त्यामुळे मी कुणाला म्हणतच नाही चला. जर म्हणतो, पण कुणी आलं तर ठीक आहे, आणि नाही आलं तर आपलं एकटेच. तर आहे हे काय एवढं ही नाही आहे, लय लांब नाही. मी तर भीमाशंकरच्या जंगलात गेलतो, 2 जण, तो खूप घाबरलो होतो. तर हे काही नाही त्याच्यामुळं. पण बघू आता, रोड बरोबर नेतोय का, एक तर एकटाच आहे. आणि डोंगर आहे ह्या साईडला वर, आणि समोर आहे रोड. पण आता झाला रोड गायब, कमी झाला. आता काय करायचं बघू.
तर बघ तुम्ही रोड शोधतो अगोदर. तर रोड शोधायला असं झालं की आता काय डोंगर इकडंच राहिलं ना आपण इकडंच चालू फॉरेस्ट आणि रोड बी एकदम पुढं गवत दाट आहे संपत आलंय. तर जुना पहिला रोड असेल आणि बघू काय करावं काय कळा ना कुंकून जायचं आणि गवत बी लई का पहिला तोच रोड चांगला होता काय माहीत. पूर्ण रोड भटकलोय म्हणजे आमच्या गावाच्या नुसत्या बाँड्री वे तरी ह्या टिकडू कोणी येत नाही. ह्याच्यामुळंच काय होतंय ह्या टिकडू कोणी येत नाही म्हणजे ह्याचं कारणच असं आहे बघा की सोन्याचं म्हणतात आणि इथं सोनं आहे डोंगराखाली म्हणतात आणि उकारलं की बुंग निघतात. मी आतापर्यंत ऐकले पण मी पण जास्त करून इथं आलेलो नाही म्हणून मी बघतोय बघायला आलेलो आहे. पण आमच्या गावाचं ह्याच्या पलीकडे आमचं गाव आहे ना अलीकडे किरुळे. तर ह्या साईडला जर बघायला गेलं तर काही वस्ती आहेत ना इथं म्हणजे जवळ आमचे वहिनीचं घर आहे आणि म्हणजे वहिनीचं घर म्हणजे आमचंच घर आहे पण इथं सासरवाडी म्हणजे आपण काय म्हणतो भावाची सासरवाडी. तर चला ते डोंगरावर गेलं मी दाखवतो. आणि इकडं पुढं आहे बरं का ह्या साईडला मोकळं पण पाठीमागे इकडं जायला रोडच नाही त्या डोंगरावर. सोन्याचा डोंगर आहे आणि म्हणजे सोनं त्याच्या खाली उकारलं तर बुंगे निघतात कारण काय की इथं पाठीमागे दिवीचं सोनं आहे. तर अशी चर्चा असती तर त्या चर्चेसाठी बघत होतो पण रोडच सापडा वर जायला. अजून मी थोडं फिरून बघतो कारण आपल्याला वर जायचं आहे आणि वर पेशले खेळीव बनायचं आहे. प्रत्येक जण कमेंट केलेले आहेत ना त्या कमेंटवर आपल्याला खेळीव बनायचा होता आणि तिथंच जायचं निवांत वातावरण म्हणून मला चला. तर बघू प्रयत्न करतो तुमच्यासाठी वर जाण्याचा आणि रोड अजून बघतो प्रयत्न. तर काय मित्रांनो आता माफ करा मी स्टार्टिंगला बोललो की मी सोन्याच्या डोंगरावर नेईन तिथे गेल्यावर कमेंट करीन पण परिस्थिती अशी झाली की माझी म्हणजे काय रोडच भेटा ना वर जायला मला आकर्षण. मी एकटा आहे आणि पाठीमागं बघा ह्या साईडला बघा पूर्ण असे झाड आहेत. ह्या साईडला बघा ती सोन्याचं आपण म्हणलो ना टिकडी आहे असं टिकडी ती झाडा सगळी झाकून गेली जवळ आल्यावर. ह्या साईडला बघितलं तर गवत आहे आणि ह्या साईडला बघा पुन्हा आपण ह्या साईडला गेलो तर काहीच नाही झाड आहेत सगळे आणि पाठीमागे गेलो तर मंदिर आणि ऑलरेडी इथं काहीच नाही. आणि इकडं तरी आपण जिथं उभा राहिलो ना तिथं गवत कमी आहे पण ह्या साईडला पुढं जर समोर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर एवढं मोठं गावात आहे आणि मोठं गावात असल्यामुळं मला कशाची भीती वाटली मग खरं सांगू का मी काय भूत वगैरे असं भेट नाही जास्त पण सापाची आता इथं साप 100% असू शकतो. भूत वगैरे तसलं काय भीती नाही किंवा वर गेल्या वाघ बिग हे मी काय भेट नाही जी काय होईल ती होईल. समजा काय असेल हाडूहडू करीन मी म्हणजे थोडा प्रयत्न करीन भी वाटतंच माणसाला माणूस आहे शेवट. पण साप इथं भरपूर असू शकते तिथून लईच मोठं गवत आहे आणि ही पूर्ण फारिस्ट आहे आणि फारिस्टात जर साप नसेल तर कुठं असणार आहे. तर आपण डिसिजन घेऊ माघारी जायचा कारण पुन्हा उन्हाळ्यात वगैरे आपण टेकाडू येऊ पुन्हा उकरून बघू सोनं गवतंय का. तर असं म्हणतात लोक असं काय नसेल पण बघू म्हणलं होतं शूट करू. तर आपण काय करू आत्ताचा शूट करू ह्या मंदिरापाशी जाऊ आणि मंदिरावर तिथंच बघू काही आपल्याला प्रयत्न झाले तर. पण आजचा शूट मी कॅन्सल करतो. बोलताना तर खूप धाडशीने बोललो पण शेवट माझी पूर्ण म्हणजे मी गाभारलो भाऊ चुकाट्याला. जाऊ द्या सॉरी माफ करा ह्या विषयावर. मी तिथे गेल्यावर पुन्हा ताईंच्या कमेंट स्पेशल व्हिडिओ बनवतो तिथे गेल्यावर आणि धन्यवाद. बघू जर हे व्हिडिओ जर 7-8 मिनटं झाला असला तर हे व्हिडिओ इथंच संपवतो. पुढं जातो पुन्हा दुसरा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो अर्ध्यातून कारण लय मोठा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तो चालला बी पाहिजे चॅनलला आपल्या. ह्याचं आपण हे करून हे ब्लॉग इथं एंड करू. माफ करा मागं सोन्याचा डोंगर इथे कत्तरी आपण बघू मित्र कंपनी असल्यावर आणि आत्ता जाऊ तिथं कमेंटचा एक व्हिडिओ बनवू आणि पुन्हा जर मंदिराचा चांगला व्हिडिओ जर बनवता आला तर तो एखादा बनवू. तर असंच पुढचा व्हिडिओ बघा 100% चांगला बनवतो. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ऑल घंटीवर क्लिक करा. म्हणजेच काय सबस्क्राईब केलं ऑल घंटीवर क्लिक केलं म्हणजे काय होतं की तुम्ही आपल्या चॅनलचे सदस्य होता आणि पुढचा व्हिडिओ मी टाकला की तुम्हाला तो पडतो. तर म्हणून सबस्क्राईब करा आणि ऑल घंटीवर क्लिक करा. ऑल घंटी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होणार ऑल घंटी जर अशी प्रेस केली की मग टपाटप मेसेज तुमच्यापर्यंत येतील. भरपूर लोकांना माहीत असेल ज्यांना माहिती त्यांच्यासाठी ठीक आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी तसं करा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर चला आता पुढचा आपण व्हिडिओ बघू. तर चला आपलं पटकन इथून निघा आता.